नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी पाऊस 2 भाग 3 च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या भागात आपण बघतोय सारिका डॉक्टरांना घेऊन सड्यावरून खाली येते आणि समोर त्यांना अजय आणि त्याचा मित्र दिसतो। त्यावर अजय सारिकाला विचारतो, सारिका आज तू कॉलेजला नाही गेलीस का? डॉक्टरांसाठी थांबलीस वाटतं। त्यावर शकी स्वरूपातलं बोलणं ऐकून ती सारिका बोलते, गाईसाठी म्हणजेच धुरपीसाठी मी थांबली आहे। सारिकाच्या घरी पोहोचल्यानंतर डॉक्टर तिथून निघायला लागतात। त्यावेळेस फी 700 रुपये सांगतात। सारिकाच्या वडिलांकडे 500 रुपयेच असल्यामुळे 500 रुपयेच ते डॉक्टरांच्या हातात देतात। तेथून निघताना सारिका डॉक्टरांच्या हातात भारंगीची भाजी देते, जी की त्यांना खूप आवडलेली असते। भाजी घेऊन डॉक्टर त्यांच्या सिनियर डॉक्टरकडे भेटायला जातात। डॉक्टरांना भेटून ते सांगतात, मला खूपच छान वाटलं अशा दुर्गम ठिकाणी काम करण्यासाठी। त्यांच्याशी बोलून डॉक्टर शेवटी त्यांच्या रूमवर जातात आणि त्यांच्या मित्रासोबत भारंगीची भाजी कशी करायची यावर विचार करत असतात। त्यावर त्यांचा मित्र त्यांना, जिने भाजी दिली आहे तिलाच फोन करून कशी भाजी करायची हे विचारूया असा सल्ला देतो। पण तिचा फोन लागत नसल्यामुळे शेवटी तो त्याच्या मित्राला त्याची भाजी घेऊन वहिनीकडे जायला सांगतो। त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या भाजी करायला तयार होतात। इकडे सारिका डॉक्टरांचा आलेला मेसेज बघून डॉक्टरांना कॉल करते आणि म्हणते की काही काम होतं का की तुम्ही फोन केलेलात। त्यावेळेस डॉक्टर सांगतात की मला भारंगीची भाजी कशी करायची हे विचारायचं होतं, पण जाऊ द्या, ती भाजी मी आता आमच्या वहिनींना करण्यासाठी दिली आहे। ऐकल्यावर सारिका त्यांच्यावरती नाराज होते आणि त्यांना म्हणते, मी एवढी प्रेमाने दिलेली भाजी तरीही तुम्ही केली नाही। तिचे हे बोलणे ऐकल्यावरती ते त्याच्या मित्राला परत पाठवतात आणि सांगतात भारंगीची भाजी घेऊन ये। मित्र लगेचच जाऊन भारंगीची भाजी घेऊन येतो आणि डॉक्टर पुन्हा सारिकाला फोन करून विचारतात की कशी भाजी करायची। तिने सांगितलेल्या पद्धतीने भाजी करून ते दोघेही जेवायला बसतात। जेवायला बसल्यानंतर थोड्याच वेळात सारिकाचा मेसेज येतो की तुम्ही जेवलात का? त्यावर डॉक्टर सांगतात, हां माझं जेवण आताच झालं। आणि भाजी आवडली का हे सुद्धा ती विचारते। त्यावर डॉक्टर म्हणतात, हां खूपच छान झाली आहे भाजी। त्यावेळी शेतात असलेली सारिका आता थोड्या वेळाने घरी आलेली दिसते। घरी आल्यानंतर ती वाटच पाहत असते की तिला कधी डॉक्टरांना मेसेज करता येईल आणि त्यासाठी ती एका बाजूला बाहेर येऊन बसते। बाहेर येऊन ती लपूनच डॉक्टरांशी बोलत असते। तिचे असे तुटक बोलणे ऐकून तिचे वडील बाहेर येतात आणि आल्यानंतर ते तिला विचारतात, तू कोणाशी नक्की बोलतेस? त्यावर ती बोलते की मी तुमच्याशीच बोलत होते, मला हेच विचारायचं होते की आता पैसे जमा झाले आहेत का, माझी स्कूल फी भरायची आहे। हे ऐकल्यावर तिचे वडील शांत होतात आणि तिथून निघून जातात। आता पाहूया पुढच्या भागात काय होते। थँक्यू।